समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। वीज कंपनीला काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक ग्राहकाभिमुख सेवा द्यावी, घरोघरी सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी ग्राहकांमध्ये जागरूकता करावी। या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जोखमीचे काम करावे लागते, त्यामुळे विद्युत सुरक्षेची शपथ घेऊनच कामाला सुरुवात करावी। वीज कंपनीच्या वतीने लवकरच कर्मचाऱ्यांना दुचाकी चारचाकीसह सोलरसाठी बिनव्याजी कर्ज योजना राबवली जाणार असल्याचे प्रतिपादन महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांनी केले। विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे 22वे द्विवार्षिक महाधिवेशन चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथील खेरडीमधील गुरुकुल शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या प्रांगणात झाले, त्यावेळी ते बोलत होते। व्यासपीठावर आमदार शेखर निकम, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय अध्यक्ष रवी बारई, उपाध्यक्ष संतोष घाडगे, बाळासाहेब गायकवाड, कोकण परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोळे, मुख्य अभियंता संजय चोपडे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी पुरुषोत्तम वाजूरकर, राहुल नाळे, सरचिटणीस आरटी देवकांत, निर्वाह भत्ता विश्वस्त आर पाटील, राज्याध्यक्ष संजय पडोळे, शैलेश पेंडसे, अजित पालांडे, महेंद्र पारकर, विपिन कोल्हापुरे, अरविंद माळी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पुढे बोलताना श्री पवार म्हणाले, वीज कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुचाकी वाहनासाठी 1 लाख रुपये आणि चारचाकी वाहनासाठी 15 लाख रुपये तसेच सौर ऊर्जा युनिटसाठी 30,000 ते 90,000 रुपयांची बिनव्याजी कर्जाची योजना लवकरच राबवली जाणार आहे। वसुली बरोबरच तोटा कमी करण्यासाठीही प्रयत्न करावेत। आगामी काळात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे। आमदार निकम म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी संघटित असणे गरजेचे आहे। कर्मचारी संघटित असतील तर न्याय हक्कांची पूर्तता होण्यास मदत होते। विद्युत क्षेत्रात काम करणारे अधिकारी कर्मचारी जीवाची पर्वा न करता काम करतात, त्यामुळे समाजानेही या घटकांना योग्य तो सन्मान ठेवला पाहिजे। विद्युत कर्मचाऱ्यांना आगामी काळात या क्षेत्रातील चांगले प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करू। श्री बारई म्हणाले, वीज कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तांत्रिक कामगार युनियन कायम अग्रही आहे। अधिवेशनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा होऊन ठोस मार्ग निघण्यास मदत होते। तांत्रिक कामगार युनियन ही केवळ एक संघटना नसून विद्युत क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करणारी आशादायक चळवळ बनली आहे। आरटी देवकांत म्हणाले, वीज कंपनीतील तिन्ही विभागातील कर्मचाऱ्यांचे हे महाधिवेशन आहे। दिलेला शब्द पाळणारी संघटना म्हणून ही संघटना ओळखली जाते। कर्मचाऱ्यांना 2 महिन्यांचे विशेष प्रशिक्षण द्यावे, तसेच कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याबाबत त्यांनी यावेळी आग्रही भूमिका मांडली। यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। संतोष घाडगे यांनी प्रास्ताविक केले। कोकण विभागाचे सहसचिव संजय भोसले यांनी आभार मानले। अधिवेशनास विद्युत कंपनीतील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, तांत्रिक कामगार युनियनचे पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी एस मुल्ला। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।